पाय न्यूज, शोध सत्याचा। टाकळी पंचायत समिती गणामध्ये भाजपला वाढता पाठिंबा मिळत असून आमचा विजय निश्चित आहे असे ठाम मत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मृणाली राजे पाटील व हरिश्चंद्र पाटील यांनी व्यक्त केले। खिद्रापूर येथे प्रचार दौरा करीत असताना माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते। बोलताना ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेत असल्याने कोणतेही काम चुटकीनिशी होणार आहे। त्यामुळे एक मॉडेल मतदारसंघ म्हणून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लोक पाहतील अशी आम्ही अजरामर कामे करून दाखवणार। शिवाय खिद्रापूर परिसर हा रोजगार निर्मितीपासून वंचित असल्याने रोजगार निर्मितीसाठी टाकळीवाडी माळावर इंडस्ट्रीयलसाठी प्रयत्नशील राहून लवकरात लवकर इंडस्ट्रीयल उभा करणार व अनेक बेरोजगार हातांना काम देणार। शिवाय जिल्हा परिषद व तालुका पंचायतीच्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव उपक्रम आम्ही हाती घेतले आहे असेही ते म्हणाले। आमची निवडणूक सत्तेसाठी नसून धोरणात्मक विकास करण्यासाठी आहे। बऱ्याच वर्षापासून मतदारसंघ जिल्हा परिषद व तालुका पंचायत योजनापासून वंचित आहे ते आम्हाला प्रचारादरम्यान जाणवले। त्यामुळे आम्ही ते नेटकेपणा योजना राबवू शकतो असा विश्वास येथील जनतेला आहे। त्यामुळे जनता आम्हाला नक्कीच निवडून देणार असेही ते शेवटी म्हणाले। एकंदरीत आता तुम्ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता प्रचार दौरा एकंदरीत चालू आहे। चालू असताना तुम्ही जनतेला आता हे आपला भाग आहे तो रोजगार निर्मित भाग नाही आहे सध्या, आणि एकंदरीत पाहिलं असतं तर तुम्ही कोणता अजेंडा घेऊन आता सध्या मतदारसंघात तुम्ही प्रचार करत आहात? मी आता एकंदरीत आपल्या हा जो दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यात आहे माझा मेन अजेंडा म्हणजे महिलांना रोजगार दिलवणे, युवांना रोजगार दिलवणे। मी बघते बरेचसे युवा मुलं मुलीसुद्धा बेरोजगार आहेत, त्यांनासुद्धा मला रोजगार द्यायचा आहे, मला महिलांना रोजगार द्यायचा आहे। त्यानंतर आपले असे बरेचसे राज्याकडनं शासनाकडनं दिलेले बरेचसे फंड आहेत, योजना आहेत ज्या मला आमच्या तालुक्यापर्यंत पोचवायच्या आहेत आणि ते इथे पोचणं फार गरजेचं आहे। रस्ता असू दे, वीज असू दे, पाणी समस्या असू दे, घरकुल असू दे, आरोग्य असू दे, प्रत्येक स्तरावरती राज्याच्या दिलेल्या योजना आहेत त्या मला आमच्या या तालुक्यापर्यंत पोचवायच्या आहेत। तालुक्याचा जिल्ह्याचा मला विकास करायचा आहे, हा माझा मेन अजेंडा आहे। एकूण तुम्ही मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना लोकांच्या नेमक्या काय समस्या तुम्हाला जाणवल्या? लोकांच्या जसं आता मी जर महिलांमध्ये जातोय तर महिलांचं एक समस्या मला अशी जाणवली की त्यांना घरबसल्या रोजगार हवा आहे। म्हणजे बऱ्याचशा त्यांच्यामध्ये कला आहेत पण त्याला एक त्यांना वाव मिळत नाही आहे, त्यांना एक व्यासपीठ एक साधन मिळत नाही आहे। ते रोजगार मला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे। कोणी मला रस्त्याच्याबद्दल तक्रारी केल्या, रस्त्याच्या त्यांना समस्या आहे, कोणाला पाण्याच्या समस्या आहे, कोणाला विजेच्या समस्या आहेत। तर ह्या सगळ्या समस्या मला एकंदरीत सगळ्यांच्या मी जाणून घेतल्या आणि त्या सगळ्या समजून मला त्या सोडवायच्या आहेत। आत्ता तुम्ही म्हणाला की रोजगारावर तुम्ही अधिक भर देणार आहे, खास करून महिलांसाठी। असं काय तुमच्याकडे आराखडा तयार आहे का एखाद्या रोजगार निर्मितीचा? अजून माझं त्याच्यावरती काम सुरू आहे त्यामुळे मी सध्या काही बोलू शकत नाही, पण जसं माझा तो आराखडा तयार होईल मी नक्कीच आपल्याला कळेल। सध्या एक इंडस्ट्रीयल होणार असं एक वातावरण आहे इकडं टाकळीवाडी माळावरती, त्या इंडस्ट्रीयलसाठी तुमचा कितपत प्रयत्नशील आहे? 100% आमचा प्रयत्न आहे। जर इंडस्ट्री झाली तर ती फारच चांगली आहे, बऱ्याचशा युवकांना त्यामुळे रोजगार मिळेल। थँक्यू। तुम्ही आता एकंदरीत प्रचार करत असताना प्रतिसाद कसा आहे लोकांचा? एक फार छान आणि एक उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला आहे। तो युवकांकडून असू दे, तो पुरुषांकडून असू दे, तो महिलांकडून असू दे, किंवा तो आपले लहान मुलं पण एकदम उत्सुकतेने आमच्या सोबत येत आहेत प्रचार रॅलीमध्ये, आमचा प्रचार करतायत। सर्व म्हाताऱ्या व्यक्तींचा, वयस्कर लोकांचा मला एक आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर त्याने ठेवला आहे। तर एकंदरीत हे सगळं बघून मला एक फार छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटलं। एकंदरीत बघितलं तर दत्तवाड जिल्हा मतदारसंघ हा बऱ्याच दिवसापासून रिक्त असल्यामुळं पोरका आहे। केंद्रात आणि राज्यात सध्या तुमची सत्ता असताना तिथले योजना तळागाळात पोचल्यात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला असं वाटत नाही की तळागाळात अजून त्या योजना पोचल्यात का, कारण इथे कोण आतापर्यंत कोण सत्तेवर नव्हतं जे इथे या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काम करू शकेल। म्हणून माझं तेच स्वप्न आहे की मी जर का त्या पदावरती गेले तर मला या तालुक्याचा विकास करायचा आहे आणि त्या योजना मला या तालुक्यापर्यंत पोचवायच्या आहेत। तुम्ही काम केलेलं आहात तर एकंदरीत कोणता अजेंडा तुम्हीसुद्धा घेऊन आता सध्या तालुका पंचायतीवर काम करत आहात? आपल्या टाकळी माळ रानावरती आता तो मगाशी सांगितल्याप्रमाणे
औद्योगिक वसाहत इंडस्ट्रियल वगैरे निर्माण होणार आहे, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न वगैरे आहे? निश्चितपणानं प्रयत्न असणार. बेरोजगारीचा जो प्रश्न युवकांच्या समोर आज भेडसावत आहे, त्या भेडसावणाऱ्या प्रश्नावर निश्चितपणानंच आम्ही दोघे जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभारलेल्या मृणालीताई आणि मी स्वतः निश्चितपणानं करू. ह्या मतदारसंघाचा विकास करत असताना 2007 ते 12 या 5 वर्षाच्या टर्नमध्ये मी लोकांशी जनतेशी भरपूर प्रमाणात संपर्क करून 2005चा महापूर ही माझी मतदारसंघातली जनता विसरू शकत नाही. 2019चा महापूर ही जनता माझी विसरू शकत नाही. त्या जनतेला मदत आणि सहकार्य करण्याचं काम मी सातत्यानं केलेलं आहे आणि निपक्षपाती काम केलेलं आहे. आज राष्ट्रीय मार्गाचा जर विचार केला तर आपल्या खिद्रापूर जुगुळचा जो प्रश्न, फुलाचा प्रश्न आज प्रलंबित आहे. काय कारणानं प्रलंबित आहे त्याची मला माहिती नाही आहे, परंतु निश्चितपणानं आम्ही दोघेजण या ठिकाणी विजयी झाल्यानंतर तो प्रश्न आम्ही सोडवू असं अभिवचन मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला देऊ इच्छितो. कारण केंद्रात आणि राज्यात आज आमची सत्ता आहे, भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे ह्या राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर त्या ठिकाणी आमच्या तालुक्याचं नेतृत्व करणारे माधवरावदादा घाडगे, डॉक्टर संजयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी मंडळी आहोत. त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक साहेब आणि त्यामुळं निश्चितपणानं या मतदारसंघातले प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत. गेल्यावेळी आरक्षण काय होतं काय नाही त्याच्याशी आम्हाला काही बोलायचं नाही. जे विद्यमान सदस्य होते त्यांच्याकडून निश्चितपणानं या ठिकाणी काम झालेलं नाही असं ह्या ठिकाणी निश्चितपणानं मला दिसतं. कारण हा मतदारसंघ माझा आहे आणि त्यामुळं इथल्या समस्या भरपूर आहेत. लोकांच्या तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे, माझ्या माता भगिनींच्या कामाचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर इथं खिद्रापूरला चांगल्या प्रमाणात केळी पिकले जाते, त्या केळी पिकालासुद्धा उत्पादनाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं दिला पाहिजे. ह्यासाठी निश्चितपणानं मी एक शेतकऱ्याचा मुलगा, एका सैनिकाचा मुलगा म्हणून निश्चितपणानं मी प्रयत्न करू आणि बेरोजगारीचा प्रश्न जो सोडवण्याचा आहे त्यासाठी मुलांना ह्या कोरोना काळामध्ये आणि 2019पासून ह्या भरती थांबलेल्या होत्या, परंतु माझ्या केंद्र शासनानं एक चांगला निर्णय घेतला मोदी साहेबांनी आणि तो म्हणजे अग्निवीर. आणि अग्निवीरचा निर्णय घेत असताना 5 वर्षाचा सुद्धा तिने निर्णय बदलून 7 वर्षाचा निर्णय घेतला आणि 7 वर्षाचा निर्णय घेऊन ती मुलं जी 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इकडं तिकडं सैरावैरा न जाता त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधीसुद्धा आज केंद्र शासनानं दिलेला आहे. तो शासनाचा निर्णय योग्य आहे. आणि त्याचबरोबर सैनिकांचा सुद्धा घेतलेला एक निर्णय की 1 रँक म्हणजे 1 रँक 1 पेन्शन हा भरपूर फायदा माझ्या सैनिकांना झालेला आहे. त्याचं निश्चित फळ आम्हाला मतदानाच्या रूपातून या ठिकाणी दोघांनाही मिळेल असं अभिवचन आज मी या ठिकाणी आत्मविश्वास देऊ इच्छितो. आणि आमचे नेते माधवराव घाडगे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो आहे. त्यामुळे तिने केलेली या ठिकाणची बरीचशाच समस्या त्यांनी माझ्या खिद्रापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी असेल, दत्तवाड, गोसरवाडपर्यंतचा ह्या पंचकृषीतला त्यांनी विकास करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ती जनता विसरणार नाही. मी केलेलं काम जनता विसरणार नाही आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, जनतेच्या सेवेशी मी 24 तास राहणारा कार्यकर्ता आहे आणि जनतेपर्यंत मी पोचलेला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला पक्षानं परत एकदा उभारण्याची संधी दिलेली आहे आणि त्याचं निश्चित सोनं माझे मतदार बंधू करतील असं अभिवचन मी देतो. स्पाय न्यूजसाठी खिद्रापूरहून अभिनंदन संखे.